अनुष्का मला एक गोष्ट सांग, मी आता हे सगळ्यांसमोर विचारतोय, ही एंट्री एकदम जबरदस्त घेतलेली आहे खरी, पण हे साधारण प्रकरण किती वर्ष आधी ठरलेलं होतं? म्हणजे हा कारभारी आणि किती दिवसांवर संजीवनीला सांगितलं? हा कारभारी लय भारी कधी भेटला. अरे मी पप्पांना सांगेन. किती वर्ष आधी तू वचन दिले तू याला? नाही नाही जेव्हा मला लागले झालं. नाही वचन मी त्याला उद्याच देणार आहे. मी खरं सांगते योगेश दादा, आमच्या मैत्रीला 5 वर्ष झाले. 5 वर्ष म्हणजे 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा कारभारी लायब्ररी आली होती. तेव्हापासून आम्ही बोलायला लागलो एकमेकांशी आणि 5 वर्ष झाले निखिल माझ्याशी जेवढं बोलतो तेवढंच तो माझ्या बाबांशी बोलतो. याचं कारण मला विचारलं का? कारण मी आपल्या सराहना युद्धामध्ये म्हटलं होतं की माझे वडील ज्या मुलावर हात ठेवतील मी त्याच मुलाशी लग्न करेन. म्हणून तो माझ्यापेक्षा जास्त पप्पाला फोन करतो. अजून मी पण अशी शपथ घेतली होती. आणि एक गोष्ट सांगतो, माझ्यावर फक्त वडिलांनी नाही पूर्ण सरकारी कुटुंबाने हात ठेवला. शाबास. माझं पण सेम गोष्ट झाली होती. मी पण असा विचार केला होता की तुझे वडील तुझे कुटुंब ज्या दिवशी माझ्यावर हात ठेवतील त्या दिवशी मी तुझ्यावर लग्न करेल. आणि अख्ख्या कुटुंबाने इतके हात ठेवले तर 2 महिने ऍडमिट होतो मी. 5 वर्ष म्हणजे लॉकडाऊन मध्ये सुरू झालेलं प्रेम आता पुढे ते क्वारंटाईन होत्या दोघी एकमेकांच्या प्रेम. वा निखिल तेरी भी कली खिल गई है. तुला एकच विचारायचं आहे की कसं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.